पुन्हा एकदा वडीगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्यास पाहायला मिळाले। जोरदार घोषणाबाजी दोन्ही आंदोलकांकडून करण्यात आली आहे। आपल्यासोबत ओबीसीचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आहेत। काय सांगाल, आता दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। हे बघा, आमच्या आंदोलनस्थळी येऊन जर मराठा आंदोलकाकडून जर घोषणा दिल्या जात असतील तर त्याला प्रत्युत्तर घोषणेनंच भेटणार। आम्ही ठरवलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्र हे कायद्याचं महाराष्ट्र आहे। कायद्याच्या महाराष्ट्रामध्ये जर कोण झुंडशाहीच्या बळावरती जर दहशत निर्माण करत असेल तर त्याला आम्ही आता घाबरणार नाही। वाघ म्हणलं तरी खातोय आणि वाघोबा म्हणलं तरी खातोयच। त्यामुळं आम्ही या वाघाचा जबडा असा फासटून सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। साधी सोपी भाषा। त्यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था बिघडणे, मुख्यमंत्र्याला काही काळजी नाही का? रोज पक्षाच्या मिटिंगा घेत आहेत, रोज तिकीट वाटपाच्या बैठका होत आहेत। जी जबाबदारी आहे तुमची, हे कुणाचं पातक आहे? इकडे या ना, बोला ना। निवडणुका आले की तेवढं तुम्हाला कळतं, बाकीचं काही कळत नाही का? मुख्यमंत्र्यांना ओबीसी आरक्षणाची काय अडचण आहे? का बोलत नाही मुख्यमंत्री याच्यावर? या सर्व गोष्टीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत। दुसऱ्या बाजूला बिनडोक उपोषण करता जरांगे जबाबदार आहे। आपण जर पाहिलं तर रात्री देखील असंच घोषणाबाजी झाली होती, आता देखील झाली। यामुळे कुठेतरी कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते। हे खरं तर ह्या बालिश असणाऱ्या जरांगेने त्यांच्या समर्थकाला झुंडशाहीला सांगणं गरजेचं आहे। जरांगेला कुठेतरी पुन्हा दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे जरांगेचा। जरांगेला आम्ही एक कळकळीने सांगतो, जरांगेने आता लोकशाही मार्गाने आंदोलन करावं। लोकशाहीवर चालणारं राज्य आहे, देश आहे, डॉक्टर बाबासाहेबाच्या संविधानानं चालणारा देश आहे। जरांगीचा राज्य नाही किंवा जरांगीच्या बापाचं राज्य नाहीये। कुठं येऊन दादागिरी करण्याची भाषा, इथं येऊन घोषणा द्यायच्या आणि जातीवाचक घोषणा द्यायच्या। एकतर ह्या पुलावरून जात असताना ही झुंडशाही खालून येते आणि आमच्या समोरून जाऊन व हातवारे करून जर घोषणा देत असेल तर नक्कीच आमचे समर्थक, आमचा समाज हे आता सहन करणार नाही। समाजाने ठरवलेलं आहे, या राज्यामध्ये 60% जास्त असणारा ओबी समाज, याच्या जोडीला आता एससी आणि एसटी समाज सुद्धा सोबत आहे। त्यामुळं ह्या जरांगेच्या झुंडशाहीला कोणी घाबरणार नाही आणि जरांगे सारख्या छपरी माणसांनी आता हे धंदे बंद करावेत। समाजामध्ये दहशत करणे अजिबात बंद करून टाकावे। आता हे लोक त्याला सहन करणार नाहीत आणि जशा तसं उत्तर येणाऱ्या काळात जरांगेला मिळून जाईल। आपण जर पाहिलं तर जरांगेला जशात तसं उत्तर मिळून जाईल असं देखील नवनाथ वाघमारे यांनी इशारा दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।